नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत पवित्र ग्रंथ श्रीमद भगवद्गीतेचा 5वा अध्याय। चला तर मग सुरू करूया। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। 5वा अध्याय कर्मसन्यास योग। 3ऱ्या व 4थ्या अध्यायात अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांच्या श्रीमुखातून कर्माची विविध प्रकारे प्रशंसा ऐकून त्यानुसार कर्म करण्याची प्रेरणा आणि आज्ञा घेऊन हे देखील जाणून घेतले की कर्मयोगाद्वारे भगवत स्वरूपाचे तत्वज्ञान आपोआपच होते। 4थ्या अध्यायाच्या शेवटी भगवंताने अर्जुनाला कर्मयोग करण्याची आज्ञा दिली, परंतु अधूनमधून ब्रह्मांगवापरे यज्ञ, यज्ञलपजुनाती, सतिती प्रणिपाते इत्यादी वचनांद्वारे ज्ञानयोगाची प्रशंसा केली। यामुळे अर्जुन या दोहोंपैकी कोणते साधन आपल्यासाठी श्रेष्ठ आहे हे ठरवू शकला नाही, म्हणून याचे उत्तर भगवंतांच्या श्रीमुखातूनच ऐकायला मिळावे या हेतूने अर्जुन विचारतो। अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, मागे तुम्ही कर्माच्या संन्यासाची आणि आता पुन्हा कर्मयोगाची प्रशंसा करत आहात, तर या दोहोंपैकी एकच जे माझ्यासाठी निश्चित कल्याणकारक साधन असेल तेच मला सांगावे। श्री भगवान म्हणाले, कर्मसन्यास व कर्मयोग हे दोन्ही परम कल्याणकारी आहे, परंतु या दोहोंपैकी कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग हा आचरण करायला सोपा असल्याने श्रेष्ठ आहे। हे अर्जुन, जो कोणाचाही द्वेष करत नाही आणि कशाचीही आकांक्षा करत नाही, तो कर्मयोगी सदा संन्यासी समजणे योग्य आहे। कारण आसक्ती भेदाशी द्वंद्वापासून रहित पुरुष अगदी सुखपूर्वक भवबंधनातून मुक्त होतो। मूर्ख लोक संन्यास व कर्मयोग यांना निरनिराळी फळे देणारी मानतात। ज्ञानीजनांना मात्र तसे वाटत नाही, कारण दोहोंपैकी एका मार्गाचे उत्तम प्रकारे आचरण करणारा पुरुष दोहोंच्याही फळस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो। साखे मार्गाने जाणाऱ्यांना जे परमधाम मिळते तेच कर्मयोगाच्या मार्गाने जाणाऱ्यांनाही मिळते। म्हणून जो पुरुष ज्ञानयोग व कर्मयोग यांना फळरूपाने एक पाहतो तोच यथार्थ पाहतो। हे महाभाऊ, कर्मयोगाशिवाय होणाऱ्या संन्यासाची अर्थात मन, इंद्रिय व शरीराद्वारे होणाऱ्या सर्व कर्मांमध्ये कर्तेपणाच्या त्यागाची प्राप्ती होणे कठीण आहे, परंतु भगवत स्वरूपाचे मनन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याची शीघ्रगती प्राप्त करतो। ज्याने मन वश केले आहे, जो जितेंद्रिय व शुद्ध अंतःकरणाचा आहे, तसेच प्राणीमात्रांच्या आत्म्याशी ज्याचा आत्मा एकरूप झाला आहे, असा कर्मयोगी सर्व कर्मे करत असूनही अलिप्त राहतो। तत्ववेत्ता साखेयोगी पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणे, चालणे, झोपणे, श्वासोच्छवास करणे, बोलणे, देणे, घेणे, डोळ्यांची उघडझाप करणे या सर्व क्रिया इतरांप्रमाणेच करत असला तरी सर्व इंद्रिय आपल्या विषयात वावरतात असे समजूनही मी काहीच करत नाही असे निसंदेह मानतो। जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती त्यागून कर्मे करतो, तो पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापापासून अलिप्त राहतो। कर्मयोगी ममत्व बुद्धिरहित होऊन केवळ शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांवर आसक्त राहून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्मे करतात। कर्मयोगी कर्मफळांचा त्याग करून भगवत प्राप्ती रूप शांतीला प्राप्त होतो आणि सकाम पुरुष फलकांक्षेने कर्मफळात आसक्त होऊन बंधनात पडतो। ज्याने आपले अंतःकरण वश केले आहे असा साख्ययोगाचे आचरण करणारा पुरुष तर कर्म न करता आणि न करता 9 द्वारांच्या या शरीररूपी नगरात सर्व कर्माचा मनाने त्याग करून अर्थात इंद्रियच आपल्या विषयात वर्तत आहे असे मानून आनंदपूर्वक सच्चिदानंद परमात्रूपात स्थित होऊन जातो। परमेश्वर कोणाचा कर्तेपणा आणि कर्म उत्पन्न करत नाही, तसेच कर्माचे फळही कोणाला देत नाही। ही सर्व कर्मे प्रकृतीच्या गुणांद्वारेच केली जातात। सर्वव्यापी परमात्मा कोणतेही पाप अथवा पुण्य ग्रहण करत नाही, परंतु अज्ञानाने ज्ञान झाकून टाकले आहे। त्यामुळे सर्व अज्ञानी मनुष्य कर्तेपणाच्या मोहात पडत आहेत, परंतु जेव्हा त्यांचे हे अज्ञान परमात्म्याच्या तत्वज्ञानाने नाहीसे होते, तेव्हा जसे पूर्वेला उगवलेला सूर्य सर्व वस्तूंना प्रकाशित करतो, तसे ते ज्ञान परमात्म्याच्या स्वरूपाला स्पष्ट दाखवून देते। ज्यांची बुद्धी तद्रूप झाली आहे, ज्यांचे मन तथाकार झाले आहे आणि सच्चिदानंद परमात्म्यातच ज्यांची निरंतर ऐक्य भावाने स्थिती आहे, असे तत्परायण पुरुष आत्मज्ञानाने निष्पाप होऊन अनुप्रवृत्तीला अर्थात परमगतीला प्राप्त होतात। ते ज्ञानीजन विद्या आणि विनयाने संपन्न ब्राह्मण तसेच गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडा या सर्वांच्या समदृष्टीने पाहतात। ज्यांचे मन समभावात स्थित आहे त्यांनी या जन्मी संसाराला जिंकले आहे, अर्थात जन्म मृत्यूच्या बंधनातून विजय मिळवला आहे।
हे ब्रह्माप्रमाणेच निर्दोष आहेत आणि ब्रह्मामध्ये स्थित आहे। जो प्रिय वस्तू मिळाल्याने हर्षित होत नाही तसेच अप्रिय वस्तू मिळाल्याने उद्विग्न होत नाही, तो स्थिर पुरुषाचा संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष परब्रह्म परमात्म्यात ऐक्यभावाने स्थित होतो। बाह्य विषय सुखांमध्ये आसक्त नसलेला पुरुष आपल्या अंतःकरणातच भगवानजन्य सात्विक सुख मिळवतो। त्यानंतर परब्रह्म परमात्म्याच्या दानी रूपात ऐक्यभावाने स्थित झालेला तो पुरुष अक्षय सुखाचा अनुभव घेतो। विषय व इंद्रिये यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारे सर्व भोग विषयी पुरुषांना सुखरूप भासत असले तरी ते निसंशय दुःखाला जन्म देणारे आहेत, तसे ते उत्पन्न होऊन नाहीसे होणारे अर्थात अनित्य आहेत। म्हणून हे कौतेय बुद्धिमान विवेकी पुरुष त्यांच्यात रमत नाही। इहलोकी या देहात असताना कामक्रोधापासून उत्पन्न होणारे आवेग ज्याने आपल्या स्वाधीन केले असतात, अर्थात कामक्रोधाला ज्याने पूर्णपणे जिंकले आहे तोच योगी आणि तोच या जगात सुखी आहे। जो अंतरात्म्यातच सुखी आणि आत्म्यातच सममान झाला आहे, तसे ज्याला आत्म्यातच ज्ञानप्रकाश मिळाला आहे, तो परब्रह्म परमात्म्याशी ऐक्य पावलेला योगी शांत ब्रह्माला प्राप्त होतो। ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले आहेत, ज्यांचे सर्व संशय ज्ञानाने निवृत्त झाले आहेत, जे सर्व प्राणीमात्रांच्या हितात रत आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चल भावाने परमात्म्यात स्थित आहे, ते ब्रह्मवेत्ते पुरुष शांत ब्रह्माला प्राप्त होतात। कामक्रोधातून अलिप्त चित्ताला वश केलेल्या व परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार केलेल्या आत्मज्ञानी पुरुषांसाठी सर्वत्र शांत परब्रह्म परमात्मा रूपच आहे। ज्या मोक्षपरायण मुनीने बाह्य विषयांना वैराग्याच्या आश्रयाचे बाहेरच ठेवले, दोन्ही भुवयांच्या मध्ये दृष्टी स्थिर केली, प्राण व अपान यांच्या डाव्या उजव्या नाकपुड्यातील ये-जा बंद करून त्यांचे सुषमेत ऐक्य केले आणि इंद्रिय मन बुद्धी यांना स्वाधीन केले, त्यामुळे ज्याच्या इच्छा भय आणि क्रोध नाहीसे झाले तो या शरीरात असतानाही सदा मुक्तच आहे। हे अर्जुन, माझा भक्त मला सर्व यज्ञ व तपांचा भोगता, सर्व लोकांच्या ईश्वराचाही ईश्वरीय तसेच सर्व प्राणीमात्रांचा सहृदय अर्थात निस्वार्थ दयाळू व प्रेमी तसेच तत्वता जाणून शांतीस प्राप्त होते। अशा प्रकारे उपनिषद ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र श्रीमद भगवद्गीतेचा श्रीकृष्ण संवादात कर्मसन्यास योग नावाचा 5वा अध्याय संपूर्ण झाला। माझा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।